मटण आणलेलं आहे आणि मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटण. त्याला हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लावून घ्यायची आपल्याला मटणाला. आणि आपल्याला शिजवायचं आहे आता कुकरमध्ये. त्यासाठी तेल टाकलेलं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे मटण. खूप छान टेस्ट लागते मटणाची. आणि त्याच्यामध्ये बघा धने पावडर टाकलेली आहे. आपल्याला सूप पण प्यायचं असलं तर खूप छान लागतं. आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळ होऊ द्यायचे. कांदा टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे, कोथिंबीर आणि थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला कुकरमध्ये ते शिजवून घ्यायचे. चला आज रविवार स्पेशलमध्ये बनवले आपण मटण आणि मस्त ज्वारीच्या भाकरी. सुरुवातीला बघा मी ज्वारीच्या भाकरी करते. आता ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि भाकर करायची आपल्याला मस्त ज्वारीची भाकर, भात आणि मटणाची भाजी. आणि एक भाकर मी हातावर थापून करणार आहे. बघते मला येते का नाही. पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे मी ज्वारीचं. आणि मस्त उंडा घ्यायचा हातावर आणि हातावर मस्त भाकर करायची आपल्याला. एकच केली मी हातावर आणि नंतर थापून केलेले आहे. करून बघितली मी येते का नाही म्हणून, पण थोडी जाडच झाली. पूर्वी हातावरच्याच भाकरी राहायच्या आणि चांगल्या लागायच्या त्या. आता तव्यावर टाकून घेते बघा मी. तवा तापलेला आहे आपला. आणि उलटून घ्यायचे आता आपण. आणि तयार झाली बघा आपली हातावरची भाकर. मस्त झालेली आहे. बाजरीची दुसऱ्या भाकरी आपल्याला थापून करायच्या भाजीबरोबर, पण आपल्याला ज्वारीच्याच खायच्या हेल्दी. आणि आता आपण टाकून घ्यायची तव्यावर आणि पाणी लावायचे. आता आपल्याला ज्वारीच्या भाकरी करून घ्यायच्या आहे सगळ्या. आणि नंतर मग मी तांदूळ टाकलेले, ते धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला भात करायचा आहे. तो शिजण्यासाठी टाकून दिलेला आहे मी भात. आणि इकडे आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची मटणाचे. त्यासाठी मी कांदे घेतलेले 3-4 आणि ते उभे कापून घेतलेले. आणि कढईमध्ये आता आपल्याला मसाला करायचा आहे. कांदे सुरुवातीला टाकून दिलेले आहे मी. थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये. कांदे होऊ द्यायचे चांगले आपल्याला. चांगले भाजून घ्यायची तेलामध्ये. आणि नंतर धने टाकलेले मी. आलं, लसूण आणि नंतर मी टोमॅटोची पेस्ट केली वेगळी. आणि आता बघा मसाला झालेला आपला तयार. आता आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल पण तापलेलं आहे. त्याच्यामध्ये तेजपान, खडे मसाले टाकले थोडेसे आणि आपण मिक्सरमधून काढलेला मसाला टाकलेला आहे. चांगला होऊ द्यायचा आहे मस्त आपल्याला. आणि नंतर टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले.
आणि नंतर आता बघा मी काश्मीरी मिर्च टाकलेली, घरचा मसाला टाकलेला आहे, धणे पावडर, हळद, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला मसाले आणि छान होऊ द्यायचे. आणि इकडे बघा आता मी लच्छा कांदा करते. त्यासाठी कांदा घेतलेला आहे आणि गोल आपल्याला अशा चकत्या कापून घ्यायच्या आहे. इकडे मसाला पण होतो आहे आणि इकडे मी कांदा पण हे करून घेते. अशा प्रकारे बघा हे कांद्याचे गोल गोल रिंगसारखे दिसत आहे मस्त आपल्याला. असे सगळे कांद्यांचं बघा आपण असे मस्त करून घेतलेले लच्छा. आणि त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला मस्त धने पावडर, जिरे पावडर टाकायची आहे आणि लिंबू पिळून टाकायचा आहे. खूप छान लागतो लच्छा कांदा, कारण आंबट राहतं, धने पावडर राहते, जिरे पावडर राहते आणि सगळं मिक्स त्याला लावून घ्यायचे कांद्याला आपल्याला मस्त. आणि तयार झालेला बघा आपला लच्छा कांदा खाण्यासाठी जेवणाबरोबर. आणि इकडे आता मसाला होतो आहे आपला, त्याच्यामध्ये आता मटण टाकलेलं आहे शिजवलेलं. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला. आणि आता मटणाचं सूप टाकायचं त्याच्यामध्ये आणि नंतर पाणी टाकायचं आपल्याला आणि छान उकळी येऊ द्यायची भाजीला मस्त, कारण मटण तर शिजलेलंच आहे आपलं. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि छान उकळी आलेली भाजीला बघा. आता मस्त ताटामध्ये आपल्याला जेवण वाढून घ्यायचं आहे. एका ताटामध्ये बघा आता मटण भाजी आता घेते मी पळीने टाकून. आणि लच्छा कांदा पण ठेवलेला आहे ताटात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि ज्वारीची भाकर